नांदोस्कर अँड वेलकम बॅक टू माय चॅनल लाईफ ऑफ नांदोस्कर। तर आज आम्ही आहोत कर्जतमध्ये आणि या प्रॉपर्टीचं नाव आहे हॉलिडे मियान आणि आम्ही ज्या अपार्टमेंटमध्ये राहतोय त्या अपार्टमेंटचं नाव आहे माउंटेन ब्रीज। तर आता या प्रॉपर्टीची टूर आम्ही तुम्हाला देतो। लेट्स गो। आम्ही आता चाललोय नाश्ता करायला आणि ह्यांची जी एम्युनिटीज आहेत ते एक्सप्लोर करायला। सो लेट्स गो। हा त्यांचा रिसेप्शन एरिया आहे। इकडे तुम्ही तुमचे बुकिंग किंवा खायचे पियाचे काय ऑर्डर आहे ते इकडे तुम्ही देऊ शकता। आणि हा त्यांचा रेस्टॉरंट आहे आणि इकडे ह्यांनी प्रोजेक्टरची पण सोय केली किंवा मॅचेस किंवा काय असेल इव्हेंट्स ते लोक इकडे प्रोजेक्ट करू शकतात। तर आम्ही इथे आता ब्रेकफास्टसाठी आलो आहे आणि हा ॲम्बियन्स खूप मस्त आहे। यांनी ब्रेकफास्ट लंच एरिया जो क्रिएट केला आहे तो खूप छान दिसतो आणि रात्रीच्या लाईटमध्ये तर हा अजूनच छान दिसतो। तर आणि सकाळचं क्लायमेट खूप मस्त आहे, थंडी आहे आणि सगळं हिरवळच्या बाजूला। आणि आम्ही ब्रेकफास्टमध्ये बुर्जी मागवली आहे, बघून तर खूप चांगलं वाटतंय। टेस्ट करून बघूया कसं आहे। लेट्स गो टू स्विम एरिया। यांचा पूलचा एरिया आपण एक्सप्लोर करूया। इकडून पण आहे, आपण इकडून जाऊया। एल शेप मध्ये पूल आहे, डीप। आता बघूया उतरून किती आहे। आणि हा त्यांचा रेस्टरूम आहे। पाणी खूप थंड आहे, उतरायची हिम्मत होत नाही खाली, पण खूप क्लीन आहे, बघू शकता तुम्ही। इकडे वॉटरफॉल्स असतात पावसात हा क्लायमेट इकडचा खूप चांगला असतो। इकडे ह्यांच्या प्रॉपर्टीमध्येच वॉटरफॉल्स आहेत। आम्ही पण तुम्हाला सांगू पावसातही नक्की व्हिजिट करा इकडे। आणि जर आपण इकडे 2 to 3 डेजच्या स्टेला आलो आहे तर इकडे जवळपासच एम्बिवली केव्ज आहेत आणि सोनारपाडा डॅम आहे ॲज अ मिनी पिकनिक स्पॉट म्हणून आपण तिकडेही व्हिजिट करू शकतो। आणि ट्रेकिंगसाठी हा समोरचा जो माउंटेन दिसतो तिकडे ट्रेकिंगसुद्धा होते, तर आपण तिकडेही जाऊ शकतो। चला आता आम्ही तुम्हाला आमची रूम दाखवतो। हे अपार्टमेंट आम्ही 2000 रुपीजला बुक केलं। नॉर्मली वीकेंडला हे 2000 to 2700 पर्यंत चार्ज करतात। ही आहे या रूमची प्रायव्हेट बाल्कनी आणि विथ माउंटेन व्ह्यू। बरं, हा एक स्टुडिओ अपार्टमेंट आहे त्यामुळे इकडे सगळ्या बेसिक ॲम्युनिटीज अवेलेबल आहेत। हा त्यांचा स्टोरेज एरिया आहे जिकडे तुम्ही तुमचं सगळं सामान ठेवू शकतात। परत हा त्यांचा छोटूसा किचन आहे ज्या किचनमध्ये त्यांनी चहा पावडर आणि साखर याची अरेंजमेंट केली आहे। तसंच जर भूक लागली तर आपण मॅगीही खाऊ शकतो। आणि पुढे ह्याने इंडक्शन पण ठेवलंय। आणि आपण जर काही बाहेरून खायला मागवलं तर इकडे बेसिक युटेन्सिल्स आहेत जे आपण यूज करू शकतो। आणि ह्यांचा फ्रीज पण आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरसा, आणि तोही विथ LED लाईट, म्हणजे तर मस्तच। हा या रूमचा वॉशरूम आहे जो खूपच क्लीन आहे आणि वरतून त्यांनी त्यांच्या स्विचवर मेन्शन केलं की कोणता स्विच कशासाठी आहे। परत गीझर पण आहे त्यामुळे गरम पाण्याची उत्तम सोय होऊ शकते। आणि हा हॉलचा टीव्ही आहे ज्या टीव्हीमध्ये Amazon प्राईम आणि हॉटस्टार याचं सबस्क्रिप्शन ऑलरेडी आहे।
आणि क्वीन साइज बेड आहे. आणि सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे या रूमचा ही चेअर, प्रीमियम फॅब्रिक चेअर, ज्या चेअरवर बसून तुम्ही त्या माउंटेन व्ह्यूचा पूर्ण आनंद घेऊ शकता. आणि ह्यांनी इकडे वाचायसाठी बुक्स पण ठेवलेत आणि खेळासाठी चेस पण आहे आणि बार कॅबिनेट पण आहे ह्यांचं. आणि ह्यांनी ह्यांचा छोटूसा वर्क स्टेशन पण बनवला आहे जो खूप मस्त आहे. ही फुल्ली एअर कंडिशन रूम आहे विथ इन्व्हर्टर AC आणि इकडे इंटरनेटसाठी स्ट्रॉंग वायफायसुद्धा दिला आहे आणि इन्व्हर्टर बॅकअपसुद्धा आहे. तर कधी लाईट गेली तर काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला इन्व्हर्टर बॅकअप चांगला आहे इकडे. आणि ही ह्यांची बाल्कनी आहे. ओनरनी बाल्कनीमध्ये खूप सुंदर लाईट्स लावले आहेत. तर आज सॅटर्डे संडे आहे म्हणून ह्यांच्या रेस्टॉरंटवर रश होती. मग आम्ही असं ठरवलं की आम्ही रूममध्येच जेवण मागवू. आणि इथे लिमिटेड ऑप्शन्स आहेत जेवणाचे. लिमिटेड म्हणजे हे लोक मेनू कार्ड आपल्याला पाठवतात. ह्यांच्याकडे चिकनचे आयटम किंवा व्हेजचे आयटम, फिशचे आयटम आम्हाला नाही ह्या लोकांनी सजेस्ट केलं. आणि म्हणजे इथे अवेलेबल नाही आहे. मेनू कार्डमध्ये आहे पण त्यांना कसं आधी आपल्याला सांगावं लागतं की बाबा आम्हाला फिश लागेल, तसं ते अरेंज करतील. तसं आम्ही आज आलो लेट, तर आम्ही तरी त्यांना जेवढं होईल तेवढं लवकर त्यांना ऑर्डर दिली. आणि ऑर्डर आम्ही काय काय दिली ते सांगेल तुम्हाला देऊया. आणि आम्हाला ऑर्डर ऑन टाइम आली. त्यांना आधी सांगावं लागतं की तुम्हाला किती वाजता जेवण हवंय आणि ते त्या टायमात तुम्हाला जेवण अरेंज करतात. आणि आम्ही काय मागवलंय ते आता बघूच. तर आम्ही भेंडी फ्राय मागवलंय, छोले मसाला ड्राय मागवलाय, चिकन सुक्का मागवलंय, चिकन ग्रेव्ही आहे, चपाती आहे आणि जिरा राईस आहे. कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला काही प्रश्न असेल, काही क्वेरी असतील तरी तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आणि प्लीज डू लाईक, शेअर, सबस्क्राईब सो दॅट यू कॅन नोटिफाईड व्हेनेवर आय पोस्ट. बाय.